नवे निवासी प्रकल्प साकारण्यात अग्रणी असलेल्या परांजपे स्कीम्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित विकासकाच्या अथश्री या ज्येष्ठ नागरिक निवास उपक्रमाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतातील संघटित ज्येष्ठ नागरिक निवास क्षेत्राच्या घडणीत अथश्रीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दूरदृष्टीतून सुरू झालेला हा उपक्रम आज सन्मान, स्वावलंबन आणि समुदायाधारित जीवनमूल्यांवर आधारलेली सक्षम व्यवस्था बनली आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्याचा औचित्य साधत वडोदरा येथे अथश्रीच्या 6,000व्या रहिवाशाला घराचा ताबा देण्याचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात रहिवाशी, व्यवस्थापन आणि भागीदार सहभागी झाले होते. आज अथश्रीचे जाळे सुमारे 16 ज्येष्ठ नागरिक वसाहतींमध्ये विस्तारले असून विविध शहरांमध्ये 3,000हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना निवास आणि सुविधा दिल्या जात आहेत. कार्यक्रमाची सुरुवात परांजपे स्कीम्सचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांच्या भाषणाने झाली. त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांनी अथश्रीचा प्रवास आणि वाढती गरज याविषयी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अथश्रीमध्ये रहिवाशांनी सादर केलेल्या कला प्रस्तुतींनी या समुदायातील उत्साह आणि सक्रिय जीवनशैली अधोरेखित केली. लोकांना अतिशय स्वस्त दरात घरं मुंबईमध्ये मिळावीत या दृष्टीने फार मोठं कार्य केलेलं आहे. म्हणजे 25,000 पेक्षा जास्त घरं त्यांनी बांधलेली आहेत मराठी लोकांसाठी. त्यामुळे मुळात पैसे कमावणं हा उद्देश माझा आणि माझ्या मोठ्या बंधूंचा नव्हताच. त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या 3 बेसिक गोष्टी आहेत आणि त्याच्यातला निवारा प्रोव्हाइड आम्ही करतो डेव्हलपर म्हणून, आणि त्या दृष्टीनेच आम्ही गेले जवळजवळ 40 वर्ष काम करतोय की समाजामध्ये स्थित्यंतर होत आहे. समाजामध्ये त्यांना त्यांची घरं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची लागत आहेत आणि ती प्रोव्हाइड करणं हे आमचं काम आहे असं आम्ही समजतो, आणि त्याचा अभ्यास करून तशी घरं पुरवणं हे एक आमचं उद्दिष्ट ठरतं. अथश्रीच्या बाबतीमध्ये झालं असं की एक फार मोठ्या संख्येने लोक, मुलं स्पेशली ही परदेशात जात होती, पण IT-चं युग पण आलं आणि IT-च्या निमित्ताने नुसतं अमेरिका, युरोप किंवा ऑस्ट्रेलिया, सिंगापूरमध्ये मुलं न जाता त्या वेगवेगळ्या शहरात जायला लागली. म्हणजे पुण्यातली अनेक मुलं ही बेंगलोरमध्ये जाऊन स्थायिक झाली आहेत, हैदराबादमध्ये जाऊन स्थायिक झाली आहेत, आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात जी वृद्ध एकटे राहायला लागले होते. आणि मग त्यांना केअर घेणं हा एक फार मोठा प्रश्न होता. वृद्धापकाळामुळे आज एखाद वेळ रस्ता क्रॉस करणंही जमत नाही. अशा परिस्थितीमध्ये रोज त्यांना मदत कोण करू शकेल हा एक प्रश्न होता. आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करून आम्ही असं खरंच आता माणशी 5 घरांमध्ये असं दिसतं की आजूबाजूच्या 5 घरांमध्ये मुलं नाही आहेत, एकटेच राहत आहेत, आणि त्यांच्या अडचणीच्या वेळेस कोण त्यांना धावून येईल हा प्रश्न असतो. आणि त्याचा अभ्यास करून आम्ही हे अथश्री सुरू केलं. आणि अगदी आनंद वाटतो की पहिलं अथश्री पूर्ण झालं. मला अगदी तो दिवस चांगला आठवतो की पहिल्यांदा सगळेजण कार्यक्रम संपवून जेवायला आले तेव्हा नॅचरली बीपीच्या दृष्टीने थोडंसं अळणी किंवा ज्याला त्यांना प्रकृतीला साजेसं असं सगळं जेवण डायटिशियन अपॉइंट करून सगळं केलं होतं. जेवण बिवण झालं, पण सगळ्या ज्येष्ठांनी मला घेराव घातला आणि ते म्हणाले, शशांक, आम्ही इथे आलोय हे आमचं उर्वरित आयुष्य अतिशय मजेत आणि आनंदात घालायला लागलो, उद्यापासून आम्हाला भजी कर. आणि तोच नॅरेटिव्ह किंवा तोच आहे ना, तो आजपर्यंत अथश्रीमध्ये केलाय की अक्षरशः धमाल करायला म्हणून हे इकडे येतात, आणि त्यांचं तिकडचं आयुष्य आहे ना हे एन्व्हिएबल आहे खरोखर, की त्यांना वेळच नसतो. इतके बिझी असतात, इतके करमणुकीच्या कार्यक्रमात मग्न असतात.